नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही कुंभनगरी आहे आणि दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असतो आणि दर 5 वर्षांनी इलेक्शन होत असतं. नाशिकचं महापालिका आहे, त्र्यंबकेश्वरची नगरपालिका आहे. त्र्यंबकेश्वरची नगरपालिका ही पावणे 2 वर्ष जुनी आहे आणि इकडं कुंभमेळ्याची जी परंपरा आहे, ह्या भागामध्ये 10 आखाडे आहे आणि नाशिकला 3 आखाडे आहे आणि कुंभाच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या मदतीने प्रचंड अशी निधी या नाशिक नगरी आणि नाशिक जिल्ह्याला आणि त्र्यंबकेश्वरला दिलेली आहे. त्याचे कामही सुरू झालेले आहे. मागच्या वेळेचा जो कुंभमेळा होता त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 शेवटपर्यंत 4 कोटी नागरिक आले होते नाशिक आणि इकडे. परंतु आता यावेळेस एक 25-30 कोटी भाविक येण्याची नक्की शक्यता आहे. त्याचं नियोजन आमचे जे मंत्री आहे, कुंभमंत्री गिरीशभाऊ महाजन आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधी असेल किंवा आमचे सगळे कार्यकर्ते असेल यांच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु आता त्र्यंबकेश्वरची निवडणूक आहे. निवडणुकीच्या सभेच्या माध्यमातून आणि त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन करून महाराष्ट्राच्या सगळ्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचं नारळ फडणवीस साहेबांच्या हस्ते आज इथं फुटलं, सभा झाली आणि त्या पुढच्या सभेला इथनं गेलेले आहे. परंतु त्यांनी जे काही सभेमध्ये सांगितलं ते काम त्यांनी अगोदरच सुरू केलेलं आहे आणि ही निवडणूक ही काही कोणाच्यावर टीका करण्याची किंवा काही नाही, ही विकासाची निवडणूक आहे. कुंभाचं नियोजन चांगलं करायचं आहे. आमचं राज्यात केंद्रात सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून आम्हाला इथं जास्तीत जास्त निधी आणायची आहे, चांगलं काम करायचं आहे. भाविकांना सुविधा देण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्री आणि गिरीशभाऊ महाजन आणि इथं होणारे अध्यक्ष असतील, लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील यांच्याकडनं आपल्याला करायचं आहे.